कण कण में हरी, क्षण क्षण में हरी, मुस्कानों में असुवन में हरी। मन की आंखें तूने खोली तो ही दर्शन पाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा।
Thank you.
गेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची बहरू कळ्याची आला. मनाची म्हणी गुंफिला सेला, बाप रखमा देवीवरू विठ्ठलवर पिला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची बहरू कळ्याची आला. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम या ठिकाणी आपण सर्व काही एकादशीच्या कार्यक्रमानिमित्त आज या आश्रमावरती आपण जमलेलो आहोत. सर्व साधक मंडळी आज एक नेहमीप्रमाणे एक छोट्याशा बालकाला कुठंतरी पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांच्या विचारातून, त्यांच्या आचरणातून दोन शब्द त्यांनी दरवर्षी आमची जी पिच्चड बाबाची एकादशी आहे ते एकादशीला आमचा कार्यक्रम राहायचा. बाबांनी सांगितलं होतं की आमच्यामधलंच लेकरू आहे, फक्त कुठेतरी यांना बोलण्याची संधी पुढे गेले पाहिजेत, म्हणून घडले पाहिजेत. याच्याकरता ही सेवा थोडीशी या मज पामराकडे आले. मी काही मोठा कीर्तनकार नाही. काही मंडळी तर बोलली मगाशी की आम्ही तुम्हाला कधी बघितलं नाही. एक ते थोडंसं कामानिमित्त आम्ही मुंबईला राहण्याच्या दृष्टिकोनातून आणि जेव्हा जमेल तेव्हा आम्ही आश्रमाच्या मेळाव्याच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी असतो. पण आज विशेष म्हणजे लक्ष आमच्याकडे असल्यामुळे आठवण येते का यांना आम्ही कधी बघितलेलं नाही. कारण की आम्ही इथंच पडून राहिलेलो आहे शांतपणे, जास्त चमकायचं काही काम नाही. भगवंताचं नामस्मरण चिंतन याच्याकडेच आमचं लक्ष राहतं, जास्त फोकस होण्याकडे काही कारण नाही. मग प्रस्तावना अशी सांग की या ठिकाणी एकादशीचा कार्यक्रम हा माणिकामची मंडळी यांच्याकडे, आणि त्या निमित्ताने माझ्यानंतर बाबांची ही सेवा होणार आहे, तेही मार्गदर्शन कर. तर आज अभंग जो निवडला की इवलेशे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला का. आज एकादशीचा दिवस आहे तर आपण म्हणाल की एकादशीचा अभंग घ्यायला पाहिजे होता. नाही, असे आपण ठरवून दिलेले की आपण नाम पर प्रकरणातील घेतला पाहिजे. पण या ठिकाणी घरी विचार केला की आज अभंग तरी कोणता घ्यावा. पण एक विचार आला मनात की साधू संतांनी नवे नवे त्या देवानी अवतार घेऊन या इवलेशा झाडाला मात्र काय केलं, त्यांनी गगनाभर त्यांनी वाढवलं. आणि ते नाम आज आपल्यापर्यंत तुमच्या आमच्या हृदयामध्ये आज अवतारी काही संत होऊन गेले. त्यांच्या मुखातून, भागडे बाबांच्या मुखातून केरोबा बंडोबा महाराज असतील, आज ते नाम आपल्यापर्यंत आहे. कधी कधी असं होतं की एखादा पंथ असेल तर त्या पंथाचा एखाद्या व्यक्तीवरती जर सगळं अवलंबून असेल तर ती व्यक्ती गेल्याच्या नंतर ते मागं काही शिल्लक राहत नाही. पण संप्रदाय असा असतो की कितीही अवतार कार्य होऊन गेले, देवही होऊन गेले, संतही होऊन गेले, पण ते नाम आपल्याला काय असतं, अनंत कालापर्यंत ते नाम काय असतं, ते नाम साधू संतांच्या हृदयामध्ये आणि ते टिकून आपल्यामध्ये असतं. मग याकरता अनेक संप्रदाय असतील, अनेक पंथ असतील,
पण या पृथ्वी तलावरती भगवंताचं नामच शेवटी त्यांचा, जसं पाणी कुठेही पडलं आकाशामध्ये तरी ते कुठं वाहत जातं, समुद्राकडे. म्हणजे जे काही असेल ते मात्र आपल्याला एकाच ठिकाणी घेऊन जातात. एवढंच काय, आपल्याला सद्गुरू आपल्याला मार्गदर्शन करून आपण कोण आहोत याची ओळख आपल्याला करून देतात. आणि आपल्याला जी आध्यात्मिक अनुभव आपल्याला जो असतो त्याच्यातून ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलेले, एक मोगरेच्या झाडातून आणि फुलातून एक अनुभवात्मक जो अनुभव आहे त्यांनी या अभंगामध्ये मांडलेला आहे. आपल्याला सहज वाटेल का मोगऱ्याचा आणि संतांच्या विचारांचा काय संबंध, तर आपण नेहमी ऐकतो तर वृक्षवल्ली आम्हा सोयी. काय वृक्ष हे आमच्याच प्रमाणे आहे. कधी कधी आपण जर विचार केला, त्या वृक्षांखाली जर झोपलो ना तर तिथं तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही, तोडले तरीही बोलणार नाही. आणि का, तुम्ही जरी पाणी घातलेलं नसेल तर एखाद्या वाटेकरूला ते झाड मात्र काय, एखादा फळ जरी पडलं तरी ते म्हणत नाही की बाबांनो तुम्ही खाऊ नका, तुम्ही पाणी मात्र आम्हाला दिलं नाही कोणत्याही प्रकारचे, आणि तोडले तरी मात्र दुःख त्यांना होत नाही. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी माऊली महाविष्णू जो अवतार आहे तो कशा करता आहे, तुमच्या आमच्या करता आहे. अनंत अवतार घेसी भक्तार रे, घेसी भक्तार रे, गौराऊ को भयो, गौराऊ को भयो, बिना लागे भरणे. घेसी भक्तार रे, घेसी भक्तार रे, गौराऊ को भयो, गौराऊ को भयो, बिना लागे भरणे. का आजपर्यंत देवाने आणि संतांनी हे कार्य टिकवण्याकरता आपली देह सगळं झिजवले, आणि आज आपल्याला नवे नवे तर काय, तर आपल्याला देह मिळून सुद्धा भगवंताचं नामचिंतन आपण करत नाही. मला वाटले तुम्ही एकादशीला आलेत, पण आज तुम्ही इथं चिंतन करणार, भजन करणार, पण घरी गेल्याच्या नंतर तुम्ही चिंतन करत नाही. फक्त इथं आल्याच्या नंतर महाराज एकादशी आलो आम्ही, पण आपल्यामध्ये बदल न होण्याची कारण आपल्यामध्ये एकच आहे की आपण ते चिंतन घरी करत नाही. मनाच्या मनाला लावी, 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 मनाच्या मनाला चिंतन चेतना लावी, मनाच्या मनाला बोल मोनिका सोका पांडुरंग काय तर आपण चिंतन केलं पाहिजे. नामचिंतन, भजन आणि चिंतन याच्यामध्ये फरक एकच आहे की भगवंताचे गुणगान आपण मुखाने गात असतो आणि चिंतन आपल्या मनाने आपल्या अंतःकरणामध्ये रुजवायचं असतं. आज जास्त नाही, माझं एक मोठेपणा नाही, पण एक सांगतो. आज टेलर जवळ गेलो होतो आणि टेलरनी सांगितलं, म्हटलं अहो आम्ही एक कपडा आणलेला आहे त्याच्याकरता शर्ट शिवायचा असेल, तर त्यांनी सांगितलं की जुना शर्ट असेल ना तो दाखवा, मग त्याच्यावरती मागू. आणि तो शर्ट काढल्याच्या नंतर घालून बघितल्याच्या नंतर तो शर्ट जरा मोठा झालेला होता. हा शर्ट आहे ना हा मोठा आहे, तर मग त्यांनी सांगितलं हा शर्ट तर खूपच नग आहे. मग त्यांना सांगितलं मी इथंच शिकलेला होता, पण त्यांनी सांगितलं मग असं कसं झालं. तर मी महाराज 6 महिने अगोदर एक दक्षिणायन म्हणून एक व्रत पकडलं. दक्षिणायन, या दक्षिणायामध्ये एक महाराजांनी मला सांगितलं होतं की याच्यामध्ये चिंतन केलेलं फायद्याचं होत नाही. म्हटलं असं कोणती चिंतन केलं नाही म्हणजे फायद्याचं होत नाही, उत्तरायणात पाहिजे, दक्षिणायत पाहिजे. पण आपलं म्हणणं एक आहे काय, आपण कोणताही काळ असो आपल्याला नामचिंताला काय नाही, कोणताही त्रास होत नाही. पण त्यांनी असं बोलल्यानंतर माझ्याही मनात ते रुजलं.
निदान कोणी काहीतरी म्हणत असेल पण आपण काय करावं याच्याकडेही थोडं लक्ष दिलं पाहिजे. मग पूर्ण एक 6 महिने दक्षिणायनामध्ये एक वेळेस जेवण करायचं, नामचिंतन करायचं आणि माळ जप करायचं. तर मग जेवढं मला कामातून होईल एक वेळेस जेवण करून, नामचिंतन करून आणि माळ जप करून असे किती महिने, आता दक्षिणायनाला 5-6 दिवस बाकी आहेत. तर पूर्ण 6 महिने काय केलं मी, एकच वेळेस जेवण करायचं, नामचिंतन करायचं. आता कामाला यायला मुंबईला जायला लागते म्हणून काय केलं मी, थोडंसं पोहे म्हणा, उपमा म्हणा, थोडासा झोप येण्याकरता मी खायचो. पण एवढ्या 6 महिन्यामध्ये माझी बॉडी डायरेक्ट स्लिपच होऊन गेली. मग टेलर म्हणे काय झालं महाराज, म्हटलं व्रतामुळं थोडीशी तब्येत कमी झालं का. भगवंताचं चिंतन करायचंय तर तुम्हाला त्याग मात्र करावाच लागेल, त्यागाशिवाय काही होणार नाही. एकदा मग त्या शर्टाला म्हटलं आता फिटिंग करा, कारण की नंतर सांगता येत नाही, कदाचित बॉडी वाढेल सुद्धा का चिंतनामुळे. आज आम्ही कार्यक्रमाला किंवा इतर भर न देता आम्ही चिंतनाला जास्त भर देतो. म्हणूनच महाराज आमच्या गावची मंडळी त्यांनी जर बघितलं ना कधी कीर्तन करायला, त्यांना असं वाटतही नाही हे मुलं आज कीर्तन करत असेल का. आमचं जे घर आहे कधी गेलो नाही कुठं, पण साधू संतांच्या आशीर्वादाने, अनुग्रहाने आम्ही काय झालो, प्रेरित झालो आणि आमचा मार्ग त्या तिकडे काय झाला, प्रगतीपथावरती गेला. मग आज ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे, पण हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्यांनी उल्लेख करून सांगितलेला आहे. आपल्याला कदाचित वरचं सगळं दिसते पण आतमध्ये कधी दिसत नाही. आपण एखादं म्हणतो सहजच, एखाद्या मुलाला जर मुलगी पाहायला गेलो ना, आपण म्हणतो बाबा त्या मुलीचा रंग लय काळा, आपण काय म्हणतो रंगावरती जातो पण गुणावरतीच जात नाही. आपल्याकडं काय पाहिजे, रंग नसेल, रूप नसेल तरी चालेल, पण आपल्याला चिंतनाची गोडी आपल्याला पाहिजे. आजही इथं आलो कधी मधी बाबांकडे येतो, ज्यावेळेस मला वाटलं थोडं चिंतन करायचं, बसायचं आणि आपल्या चिंतनातून जेवढा वेळ कामाला जाईल तेवढून इथून गाडी काढायची आणि मुंबईला जायचं. त्याच्यामुळं सदरता जी काही महत्वाची मंडळी तीच मला ओळखते, बाकी कोणी ओळखत नाही. का नाम चिंतना करता आपण काय केलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. आणि त्याच्याबरोबर जोपर्यंत तुम्ही ज्ञान चिंतन याच्यावरती भर देत नाही तोपर्यंत आपल्याला जे येणारं ज्ञान आहे ते तुमच्या आमच्यापर्यंत काय ते आपल्याला मिळत नाही. आपल्याकडे थोडंच आहे पण आपण काय करतो की त्याच्यावरती उड्या मारीत बसतो. नाही, अभ्यास केला, ज्ञान चिंतन केलं, पण हे करण्याकरता तुम्हाला साधू संतांनी सांगितलं पाहिजे आणि तुमच्यामध्ये सद्गुण काय झाले पाहिजे, दिसले पाहिजे. आणि जोपर्यंत तुमच्यामध्ये गुणामध्ये बदल होत नाही, परिवर्तन होत नाही, तोपर्यंत तुम्ही चिंतन करत नाही किंवा करतायत हे त्याच्यावरून दिसून येतं. विठ्ठल मग आज या साधू संतांनी जे इवलेचे रूप आहे ते काय केलेले, पूर्व कालापासून, अनादी कालापासून तुमच्या आमच्या करता काय केलेले ते जपून ठेवलेले आहे. आणि आज सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने, संतांच्या मार्गदर्शनाने ते आज तुमच्या आमच्यामध्ये आहे. बरोबर. समजा आपल्या एखाद्या शेताकडे जर एखाद्या बांधावरती आपण काय करतो, एखादं कोणतं तरी रोप घ्या आणि ते रोप काय करतो आपण लावतो. मग लावल्यानंतर आपण काय करतो, असं बघतो का लावले आता ते वाढेलच नाही. मग याच्याकरता काय केलं पाहिजे, त्या रोपाला वेळोवेळी पाणी घातलं पाहिजे, वेळोवेळी त्याला कुंपण केलं पाहिजे, वेळोवेळी त्याला शेळी खाणार नाही, बकरे खाणार नाही याची काळजी आपणच केली पाहिजे. आणि आपण फक्त काय करतो, ते रोप लावलं पण पुढच्या वर्षीच पाण्यामध्ये ज्यावेळेस शेतीची कामं असतील त्यावेळेस बघायला जातो पण तिथं रोप राहत नाही आणि कुठंतरी त्याची पानं तुटलेली, कुठंतरी ते सुकलेलं असतं. अशा अवस्थेमध्ये आपल्याला ते रोप मिळतं. हे का मी सांगतो संत मायबापांनो, की आपल्याजवळ जे नाम आहे त्याला आपण काय केलं पाहिजे, त्याला आपण भाव भक्तीचं पाणी घातलं पाहिजे, त्याला त्यागाचं, ज्ञानाचं काय केलं पाहिजे, आपण सगळं आजूबाजूने आपण कुंपण केलं पाहिजे आणि आपलं मनाने काय केलं पाहिजे, त्याचं लक्ष त्या रोपावरती असलं पाहिजे. मग याच्याही पुढे जर जाऊन सांगितलं तरी मोगरा फुलला ज्या वेळेस तुमच्या आमच्या देहामध्ये ते रोप जाऊन काय होतं, मोठं होतं आणि ते रोप झाल्याच्या नंतर एक विस्तीर्ण झाडामध्ये काय होतं, विस्तीर्ण असं झाड तयार होतं आणि त्याच्यापासून जी काही फुलं तयार होतात
आणि ती फुलं जेवढी वेचावी तेवढी त्या मोगऱ्याच्या फुलाला काय होतात, सुगंध मात्र आजूबाजूला पसरत जातो. आणि त्या सुगंधाने मात्र काय होतात, आम्हाला कळतं की बाबांनो इथं काय आहे, मोगऱ्याचं झाड आहे. कशामुळे? सुगंधामुळे. मग आपल्या देहामध्ये आपल्यामध्ये सुगंध येण्याची कारणं काय? मग कारणं येण्याकरता आपण भगवंताचं जर चिंतन केलं तर आपल्यामध्ये काय होतं, आपल्यामध्ये ज्ञान जे आहे ते वाढल्यामुळे आपल्यामध्ये सद्गुणांचं काय होतं, सुगंध या सगळा काही आपल्या साधू संतांमध्ये दरवळत असतो. आपण फक्त माळ घातली हे महत्वाची नाही, तर तुम्ही किती चिंतन करता हे महत्वाचं आहे. एवढा सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. ज्याचे मन शुद्ध झाले तुका मने देव झाले, तुका मने देव झाले, तुका मने देव झाले, ज्याचे मन शुद्ध झाले तुका मने देव झाले, तुका मने देव झाले, तुका मने देव झाले. तर काय ती फुलं म्हणजे काय आहे, तर आपल्या अंतःकरणामध्ये, त्या अंतःकरणामध्ये झालेली आपल्याला मनाची ती बोधाची अवस्था आहे. संत मायबापांनो, जोपर्यंत आपल्याला ज्ञान कळत नाही, जोपर्यंत आपल्याला साक्षात्कार होत नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या जीवनामध्ये आनंद मात्र वाटत नाही. याच्याकरता आपण काय केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे ना. पण आपण चिंतन मात्र न करता, मी नेहमी सांगतो की आपण चिंतन करत नाही म्हणून आपल्याला अनुभव मात्र येत नाही. एक उदाहरण सांगण्याचं काम आहे. अजून एक उदाहरण सांगतो का, एका विहिरीवरती एक काय केलेलं होतं, एका त्या मालकाने मात्र काय केलेलं होतं, एक दिवस ती विंजन चालू करायचं काम चालू होतं आणि सहज मी रस्त्याने चाललो होतो. अहो म्हटलं काय चालू आहे, त्यांनी सांगितलं नाही बाबा इथं इंजन लावायचं काम चालू आहे. मग म्हटलं काय झालंय, अरे बाबा कशाला इथं उट्या रेट्या करतो, जा ना तू तुझं काम बघ. अहो म्हटलं निदान सांगा तरी झालं तरी काय. अरे म्हणे बघ इथे ना हे इंजन चालू करण्याकरता काय केलं पाहिजे, इथं फिटर आणले, नाना तरे केले, पण हे इंजन मात्र चालू होत नाही. मग त्यांना सांगितलं, म्हटलं मला एक संधी द्या ना, मी इंजन चालू करतो. अरे बाबा भविष्यात तू कधी इंजन चालू नाही केला, तू काय करणार चालू. म्हणले अहो द्या एकदा संधी. अरे बाबा म्हणे ते दात पडतील कदाचित ते हँडल जर उडाला तर. मला अनुभवच नव्हता त्या गोष्टीचा, पण आपलं एक देवाच्या नावावरती बरोबर ते इंजन चालू हो नाही तर नाही हो, आपल्याला त्याच्याशी काय घेणं नाही, पण एक प्रयत्न आपण केलाच पाहिजे. त्यावेळेस तिथं जो फिटर आणलेला होता त्यांनी सांगितलं हे इंजन उचलून तुम्ही घोटीला न्या आणि त्या घोटीमध्ये काय होईल ते रिपेअर करून ते घेऊन यावं आपण. आणि तो इथून तर असा काहीतरी आपल्या त्या गाडीवर निघून गेला होता आणि मी हाफ चड्डी घातलेला चाललो होतो, काय चाललंय काय नाही, तर बरीचशी मंडळी जमते म्हणून विचारलं. तर त्या अशा अवस्थेमध्ये जायच्यानंतर म्हटलं एक चान्स तर द्या मला, लावू जर लागलं इंजन चालू जातं. बाबा आधीच इंजन बिघडलं, आधी डोक्याला ताप झाला आणि तू मधून आलाय म्हणे इंजन द्या. अहो म्हटलं द्या एकदा संधी तर द्या. आणि हँडल घेतला त्या बाबांकडनं आणि मारलं इंजन. हो एकदम मारल्याच्या नंतर ते इंजन चालू झालं ना बाबा सगळे बघायला लागले काय चमत्कार आहे का काय. मग त्यांनी बघितलं अरे हे इंजन घोटीला रिपेअर करायला नाही तर यांनी कसं चालू केलं, याला आयुष्यात अजून हँडल मारायचं माहित नाही. पण का जी ताकद आपल्यामध्ये आहे ना ती नामस्मरणाची ताकद आहे, ही तुमची वाया कुठेही जाणार नाही. फक्त चिंतन मात्र तुम्ही केलं पाहिजे हे सांगण्याचं महत्वाचं मुद्दे. विठ्ठल का जोपर्यंत आपण चिंतन करत नाही ना तोपर्यंत तुमच्या आमच्यामध्ये ताकद ती तयार होत नाही. असं कधी कधी होते की आपण काही न करता आपल्याला वाटतं आपलं चांगलं कशाने होईल. आपण नामचिंतन करीत असेल तर आपली इच्छा कोणती असते माहिती आहे का, माझं कुठंतरी चांगलं व्हावं, माझं कुठंतरी हे व्हावं. तर एक दिवस सहज जेव्हा पाटील महाराजांचं कीर्तन होतं ना तेव्हा हे महाराज भेटले होते. चर्चा करता विषय झाला. महाराज म्हणला काय नाही बाबा शांती, देवाच्या नावाचं चिंतन. त्यांनाही मी बोललो फक्त चिंतनावरती जास्त बरे, बाकी काही नाही. गळा नसला तरी चालेल, नसलं काही ना तरी चाल, पण चिंतनावरती काय पाहिजे, आपला जोर पाहिजे बाबा, हेच नाही महत्वाचं. तर आमच्या गावचे
गावची माणसं आहेत काही मंडळी, ती म्हणणार नाही का हे कीर्तन करीत असेल का, त्यांना कधी वाटतच नाही हे कीर्तन करील. पण परिवर्तन करण्याची जर क्षमता असेल ना तर ती फक्त चिंतनामध्ये असते. म्हणून आपण सद्गुरूकडून अनुग्रह घेतल्याच्या नंतर आपण चिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आपण म्हणतो फक्त चिंतन करणे, त्याच्याकरता आपल्याला काय एक पद्धत पण वापरायची, वेगवेगळे अनुभव आपल्याला यावं लागतात. तेव्हा कुठंतरी आपल्याला परमार्थाची वाट किंवा विचार आपल्याला दिसायला लागतात. तोपर्यंत आपल्याला दिसत नाही. म्हणून आपण चिंतनावरती जास्त भर द्यायचे. विठ्ठल मग युवलेशे रोग काय म्हटलेले तर साधू संतांनी नवे तर अनादी कालापासून देवांनी मात्र काय केलेलं आहे, ते नाम आपल्यापर्यंत टिकून ठेवलेले. म्हणून युवलेशे रोग म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये जे नाम आहे ते चिंतन केल्याच्या नंतर आपल्याला त्याचा विस्तीर्ण पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे जे आपल्या पिंडामध्ये आहे त्या ब्रह्मांडामध्ये आपल्याला काय दिसते तर सर्व काही चैतन्यमयच अवस्था दिसते. पण त्या चैतन्यमय अवस्थेकरता आपण पहिल्यांदा आपल्या या देहामध्ये चैतन्य आहे की नाही हे आपल्या डोळ्यांनी मात्र काय केलं पाहिजे, बघितलं पाहिजे. जर आपल्या देहामध्ये जर अंधार आहे तर जगामध्ये तुम्हाला बल्ब लावला तरी अंधारच वाटेल का. कधी कधी आपण म्हणतो की बाबा हे जग खूप वाईट आहे, पण कधी कधी त्या मागे आपण विचार करायला पाहिजे की ते गुण आपल्यात आहेत की जगामध्ये आहेत का. जर आपण चांगलं असेल तर जग सुद्धा काय आपल्याला सगळं चांगलं दिसेल. पण आपल्या अंतःकरणामध्ये जर चिंतनाविषयी केलेला भाव चैतन्य आपल्या देहामध्ये नसेल तर जगामध्ये तुम्हाला चैतन्य दिसणार नाही का. मग हे जे आहे तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं काय तर ते नामसंकीर्तन आहे. त्यांनी काय होईल तर आपल्या देहामध्ये जी काही केलेली आपण या देहाने जे कर्म केले असतील, पाप केले असतील, ते कशाने हे होतील. नामात कीर्तन साधन पैसोपे, नामात कीर्तन साधन पैसोपे, नामात कीर्तन साधन पैसोपे, नामात कीर्तन साधन पैसोपे. धरतील पापी जन्मांतरीचे, धरतील पापी जन्मांतरीचे, नरगती कायत झालो आपल्याला फक्त चिंतन करायचंय. ठायेची बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद. मग आपल्याला ते चिंतन केल्याच्या नंतर आपण म्हणेल की गगनावरती जाणे म्हणजे काय. मग असं आपण आजपर्यंत बघितलं नाही की गगनावरती एखादा वेल गेलेला आहे. बघतो की नाही आपण, झाडावरती कुठेतरी गेलेला दिसेल, बिल्डिंग वरती गेलेला दिसेल, एखाद्या डोंगरावरती गेलेला दिसेल, पण गगनावरती गेलेला नाही. मग आपल्या देहामध्ये जी काही ज्योत आहे, प्राण ज्योत आहे, चैतन्य आहे, ते आपल्या देहामध्ये सर्व काही चिंतन केल्याच्या नंतर ते देहामध्ये काय होतात, पांगले जातात. या अवयवांमध्ये त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण होतात आणि मग त्यामुळे तुमच्या आमच्यामध्ये उत्साह तयार होतो. चिंतन घडलं की तुमच्यामध्ये उत्साह तयार होतात आणि उत्साह तयार झाल्याच्या नंतर जेवढे तुम्ही चिंतन करणार, जेवढं काय होणार तर ती जागा कुंडलिनीच्या द्वारे तर या देहामध्ये आपल्याला ऊर्ध्व मार्गे जाऊन ती आपल्याला मस्तकाच्या दशवेद्वारे जाऊन ते चैतन्य हे आकाशरूप होत असते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितले का, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
नामाला ज्ञानेश्वर महाराजांनी मोगराच का नाव दिलं असेल तर त्यांचं एक मोगऱ्याचा एक गुणधर्म आपण जर घेतला तर मोगऱ्याचं झाड जे असतं ते छोटं असतं पण त्याचा सुगंध मात्र काय असतो दरवळत असतो आणि सगळ्या फुलांमध्ये आपण जर बघितलं तर आपण म्हणतो मोगऱ्याचा सुवास कोणाला आवडणार नाही सगळ्यांना आम्हाला मोगऱ्याचा सुवास आवडतो आणि दुसरा जर गुणधर्म म्हटला तर मोगऱ्यामध्ये गुणधर्म काय तर मोगऱ्याचा जो काढा आहे मोगऱ्याचा काढा जर तुम्ही प्याला तर तुम्हाला कितीही तापमान तुमचा जास्त असतो तो शरीराचा दाह काय करतो तो काढा घेतल्यानंतर तो दाह मात्र आपल्या शरीराचा तो कमी करतो आणि दुसरं एक आहे की त्याचा जर आपण रस केला किंवा एक आयुर्वेदिक रस तयार करून त्याचा जा काही आपल्या शरीरावरती जखमा झालेल्या असतात रोण झालेले असतात किंवा त्वचेचे विकार झालेले असतात त्याचा ठेचा जर केला त्या मोगऱ्याचा तर काय होतं आपल्या जखमीवर जर लावलं तर ते काय होतं लवकर जखमा आपल्या भरून येतात आणि एक मोगऱ्याचं झाड आहे त्याची जी फुलं आहे एक सफेद रंगाचे आहे ते ज्ञानाचं प्रतीक म्हणून सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी सांगितले मग जेव्हा आपण नामचिंतनामधून साधकाच्या अवस्थेमध्ये जात असताना आपल्याला जर बोधाची प्राप्ती जर झाली तर त्या बोधामुळे आपल्यामध्ये असणारा नामचिंतनाचा जो उत्साह तो आपल्याला द्विगुणित होतो द्विगुणित म्हणजे काय होतं उत्साह वाढल्यामुळे आपण चिंतनावरती जास्त भर देतो आणि आपल्याला परमार्थामध्ये काय होते आनंद वाटायला कुठपर्यंत जोपर्यंत आपल्याला बोध प्राप्त होत नाही तोपर्यंत आपला आनंद मग आपल्यामध्ये तो बोध ठसला गेला तर मग आपल्यामध्ये भक्ती जी आहे ती भक्ती रुजली जाते आणि रुजल्यानंतर आपल्यामध्ये परिवर्तन व्हायला लागतं आणि त्याच्यामधून आपल्याला दया क्षमा शांती हे गुण काय होतात आपल्यामध्ये दिसायला लागतात पण कुठपर्यंत जोपर्यंत आपल्याला बोध होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी दया क्षमा शांती आपल्या अंतःकरणामध्ये रुजत नाही केवळ अनुग्रह घेऊन आपल्याला ते मिळत नाही तर त्याच्याकरता आपण कष्ट केले पाहिजे जसे एखाद्या शेतामध्ये जर आपण एखादं पीक लावलं तर पेरणीपासून तर नांगरणीपर्यंत आपण काय केलं पाहिजे त्याच्यावरती काय करतो लक्ष देतो तेव्हा कुठंतरी पीक येतं वेळोवेळी पाणी दिलं पाहिजे वेळोवेळी खत दिलं पाहिजे तरच आपल्याला त्या पिकाचं काय म्हणता मोबदला आपल्याला मिळत असतो तसंच संत मायबापांनो आपल्या सद्गुरूंनी भागडे बाबांनी जे काही नाम आपल्याला दिले असेल ते नाम आपण काय करायचं चिंतन केल्याशिवाय त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे तर आपण चिंतन केलं पाहिजे महत्त्वाचा विषय चिंतनाचा आहे म्हणून चिंतनामध्ये भजन कीर्तन आपण करतो पण चिंतनही तितके महत्त्वाचे आहे जेवढं चिंतन तुमचं जास्त वाढणार तेवढे तुम्हाला काय होणार तुमच्या अंतःकरणामध्ये ज्ञान आणि वैराग्याच्या गोष्टी काय होतील धारणा होतील त्याशिवाय होणार नाही मग ती भक्ती आपल्याला काय करते भक्तीची आपोटी
आपल्या या देहामध्ये ती ज्योत पेटत नाही, ते चैतन्य तयार होत नाही. आपल्या देहामध्ये असणारी पंचभूते यांना जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान आणि वैराग्याची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून भगवंताच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे. मग याच करताना जो काही आपल्याला बोध झाल्यानंतर आपल्याला ज्ञानाच्या या देहामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत, या ब्रह्मांडामध्ये असणाऱ्या वस्तूचं काय होईल, तुम्हाला साम्य दर्शन होईल. म्हणजे वेगळं काही नाहीये, ही ओळख आपल्याला आपले सद्गुरू करून देत असतात की तुम्ही कोण आहेत. बघ, आपण म्हणतो की माझं नाव काहीतरी अमुक आहे, माझं नाव तमुक आहे. तर असं काही न करता आपण कोण आहोत? नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे नारायण, नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे नारायण, नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे नारायण, नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे नारायण. नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे नारायण, नाम तुझे, नाम तुझे, नाम तुझे नारायण. काय तर आपल्या देहामध्ये आपल्या स्वरूपाची ओळख करून देणारे आपल्याला सद्गुरू असतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर आपल्या सद्गुरूंनी जे दिलेलं नाम आहे, जे काही चिंतन आहे ते आपण वेळोवेळी केलं पाहिजे. तरच आपल्याला या विषयासंदर्भात काहीतरी ज्ञान होईल. एरवी मात्र आपण फक्त ज्ञानापुरती जगाला गोष्टी दाखवू, पण आपल्या अंतःकरणामध्ये तो भाव नसल्यामुळे ती भक्ती आपल्या अंतःकरणात उतरणार नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, गुरुचरणी जे सद्गुरू सांगतील निश्चितच आपण काय केलं पाहिजे, ते आपण ऐकलं पाहिजे. मग आपण म्हणतो की खरंच आपल्याला देव भेटेल का, माळ घातल्यानंतर आपल्यामध्ये परिवर्तन होईल का, ही शंका आपल्या मनात जर झाली तर काय होईल, आपलंही नुकसान होतं. म्हणून निश्चितपणे आपण सद्गुरूच्या चरणावरती जर आपलं माथा ठेवला तर आपण चुकीच्या मार्गाने जाऊ शकत नाही. कदाचित आपण कुठेही गेलो तर आपल्याला सांगणारे भेटतील, पण आपल्याला सद्मार्गाकडे नेणारे जर असतील तर ते सद्गुरू असतील. म्हणून आपण गुरुने जे जे सांगितलं, सद्गुरूंनी जे जे काही मार्गदर्शन केलं, निश्चितच ते आपण नामचिंतन केलं पाहिजे, तरच आपल्यामध्ये परिवर्तन होईल. विठ्ठला विठ्ठला पण एक आपल्यामध्ये जी शंका असते ती तयार झाली तर आपण जे करतोय त्याच्यामध्ये काहीतरी बाधा आल्याशिवाय राहत नाही. म्हणून निश्चित मनाला काय करायचं, त्या नामाकडे झोपू. माझ्या मनाला गो चंद चंद, माझ्या मनाला गो चंद चंद, माझ्या मनाला गो चंद चंद, माझ्या मनाला गो चंद. नित्य गोविंदा गोविंदा, नित्य गोविंदा गोविंदा, माझ्या मनाला गो
नामाची जर जोड गेली आणि आपल्याला छंद जर भगवंताचं लागलं तर आपल्याला नक्कीच आपला आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये वर्णन केलेलं आहे. मोगरा फुलेला 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 फुले रस्ताचे वर करियाचे आला फुले रस्ताचे वर करियाचे आला मोगरा फुलेला 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 मोगरा फुलेला. मग आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख झाल्याच्या नंतर आपल्या देहामध्ये काय होतं, उत्साह तयार होऊन आपला मध्ये असणारा जो उत्साह आहे ती द्विगुणित होऊन त्याला स्वरूप, त्या अवस्थेला ज्ञानेश्वर महाराज सांगतात काय, मोगऱ्याची अवस्था तुमच्या देहामध्ये तयार होते. मोगरा फुलला फुले वेचिताची बहरू कळियाशी आला. तुम्हाला तुमच्या स्वरूपाची ओळख झाल्याच्या नंतर तुम्हाला या जगामध्ये अशी कोणतीही जागा नाही की जिथं तुम्हाला भगवंत दिसल्याशिवाय राहणार नाही. अवस्थेला आपण गेल्याच्या नंतर आपल्याला त्या स्वरूपाची, त्या अध्यात्म ज्ञानाची, अनुभवाची काय होते, आपल्याला एक दृढ विश्वास आपल्याला त्या नामाच्या वरती भेटल्यामुळे आपण ठाईच बैसोनी करा एक चित्त, हेच आपलं काम असते. आणि दुसरं काय, आपल्या मनाला एकच काय करायचं, आपण मनवा मनवा पाहिजे, आपण सतत चिंतनच केलं पाहिजे. ज्याप्रमाणे शेतीकडे आपलं सगळं लक्ष असतं ना, त्याचप्रमाणे आपल्याला चिंतनामध्ये, या देहामध्ये मनाकडेच लक्ष असलं पाहिजे, चिंतनाकडेच लक्ष असलं पाहिजे. एक दिवस सांगण्याचा प्रश्न की 6-7 वाजले होते आणि एक पाहुणा मला भेटण्याकरता घरी आला. रूममध्ये असल्यामुळे विचारलं त्याने, वहिनी म्हणे अहो महाराज कुठे गेले? म्हणे 2 मिनिटं थांबा, महाराज आता येतील. आता बऱ्याच वेळ बसल्यानंतर विचारल्याच्या नंतर ते पाहुणा वैतागला ना सर, बसून महाराज येतच नाही, इथंच आहे, बसलंय इकडं, चाललंय तरी काय. त्यांनी बघितलं की मग त्यांनी सांगितलं, अरे कुठं गेलं ते, निदान 2 शब्द बोलायचे ते येतील. त्यांनी सांगा त्यांची देवपूजा चालली, ते नंतर येतील बाहेर, कारण की घरातल्या गोष्टीचं ज्ञान पत्नीला पहिलं असतं.
त्यामुळे काय झालं, पत्नीनं सांगितलं की बाबा थांबा जरा, महाराजांची पूजा चालली ते येतील. त्यावेळेस 5 मिनिटं बसले, 10 मिनिटं बसले, 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले. पाहुणा वैतागला आणि शेवटी म्हणला सांगा की नंतर आहे ना असं करा का त्यांना सांगा अमुक अमुक आलते. नाही नाही म्हणे थांबा आता होईलच पूजा. ते कंटाळलं हो पाहुणा, शेवटी निघून गेला. आणि माझं चिंतन झाल्याच्या नंतर मी विचार केला की म्हटलं आता पाहुणे थांबले असतील, गेले असतील तर ते निघून गेले. आणि नंतर त्यांना भेटण्याकरती त्यांच्या घरी गेलो. त्यांनी सांगितलं का हो म्हणे आम्ही तुमच्या घरी आलो होतो, पण आपलं जे जीवन आहे, आपलं जे व्यतीत आहे, नामस्मरणामध्ये लक्ष गेल्याच्या नंतर आपल्याला काय होतं, पाहुणा येऊन तर कोणी येऊ बाबा, एकदा आपल्याला चिंतनाची गोडी लागल्याच्या नंतर आपलं मन काय उठूशी होत नाही. तो फोनही जरी आला तरी तिकडे ठेवा, का आपला वेळ आहे, आपल्या मनाला दिलेला काहीतरी सवय आहे, ते चिंतन आहे, ते आपण काय केलं पाहिजे. कोणीही असो, जरी तुमच्या पुढं सोन्याचं ताट जरी आणून ठेवलं तरी आपल्याला वाटायला पाहिजे का नाही बाबा, चिंतन हे खूप महत्वाचं आहे. एवढं तुमच्या जीवाला जेव्हा वेळ लागेल ना बाबांनो, तेव्हाच तुम्हाला काय होईल, त्या भगवंताच्या नामाची आवड लागेल, त्याशिवाय होणार नाही. आपलं जर हरिपाठ चालला ना, जर कोणी म्हटलं ना अहो त्या बाळ्याच्या मामाला सांगा चहा घेतला, तर आपला हरिपाठ बंद होतो, नाही तो चहा गार होऊन जाईल. पहिला चहा घ्यावं, महत्व कशाला, चहाला, हरिपाठाला महत्व नाही का. मग हे महत्व जाणण्याकरता आपण भक्तीच्या स्वरूपातून आतमधून जेव्हा आपल्याला ते ज्ञान होईल ना, तेव्हाच आपल्याला काय होतंय, चहाही अशाच वेळेस येतो ना, मधीच आपल्या म्हणत बाबा चहा हरिपाठ झाले हो यायला पाहिजे होतं, पण मन काय म्हणते नाही बाबा चहा घेऊन घे, गार होईल हो गा. त्या मनाला आपला आवरच राहत नाही हो. सकाळी जर उठलं ना आपण म्हणलो ना हो बायानो जेव्हा चिंतन करायचं जायचं, अहो वेळच भेटत नाही हो. दिवसभर ते स्वयंपाक करायचं, बरीचशी स्त्रिया मंडळी आहे, महिला मंडळी, ते म्हणतात अहो वेळच भेटत नाही हो. का आपण वेळ काढत नाही म्हणून तो वेळ काय होत भेटत नाही. तर या अवस्थेला आपण जाणण्याकरता काय केलं पाहिजे, आपल्या शरीराला 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन आहे, बरोबर. नेहमी सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो की आपले कर्मेंद्रिय आहेत. आपल्या पायाला जर म्हटलं हे बाबा आज कीर्तन आहे, एकादशी, आपण तिकडे नाही जाणार, पण म्हटलं ना ह्या पायाने फक्त घोटीमध्ये एका भंडारदारा नाक्यावरती पोस्टर बघितला की आज संध्याकाळी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आहे, पाय काय होणार, लगेच जाणार पाय. म्हणजे त्या पायांना सुद्धा विषयाची ओढ लागते की नाही आपण ते नटी बघितलंच पाहिजे, ते कशानं असतात, आपण मोबाईलवर बघितलं पण गेलो पाहिजे. पण म्हटलं ना बाबांनो आज इकडे कीर्तन आहे, आपले तिकडं नाही वळत, कुठं जाणार आपल्याला तिकडं. आज आपण जर म्हटलो की चला आज एकादशीला जायचंय, आपण तिकडे नाही जाणार. कोणी पुढारीने सांगितलं ना आज आपल्याला प्रचार करायला जायचे, 2-5 मिळणार आहे, आपण तिकडे जाऊ. आपला लोक तिकडे जात असतो. आपले हात आहेत चांगले कामा करता, कधी पंक्तीमध्ये वाढण्याकरता, कुठंतरी अन्न वाढण्याकरता, पत्रवळी वाढण्याकरता आपले हात नाही लागत. आपले हात फक्त पैसे कुठे येतात ना असंच बघतात हात पण आपले. मग आपलं शरीर आहे, या शरीराला महत्व स्पर्श करता, जिथं आपल्याला स्पर्शाचा जास्त उपभोग मिळतो शरीर तिकडं जातो, पण भगवंताच्या चिंतना करता आपण वेळ काढत नाही. आपले कर्मेंद्रिय, आपले ज्ञानेंद्रिय, आपल्या डोळ्यांना सांगितलं बाबांनो हे बघू नका, खूप वाईट आहे, तरी डोळे बघितल्याशिवाय राहत नाही. आपलं कान आहे, असं वाटलं ना बाबांनो ते गाणे ऐकू नका, तरी गाणे ऐकल्याशिवाय राहत नाही. तोंड आहे आपलं माळकरी हो, पण कधी म्हटलं ना बाबांनो चिंतन करी जा, चिंतन नाही, पण शिव्या म्हटलं ना बाबा पाहिलीच्या 15 शिव्या येतात. एक जण एकाला विचारलं, असंच भांडण झालं आणि विचारलं, आणि मी सहज उभा राहिलो आणि राहिल्यानंतर एवढ्या शिव्या घरामध्ये दिल्याच्या नंतर आहे ना मी हँग झालो. त्याला मी विचार केला आजपर्यंत मला एवढ्या शिव्या येते नाही, एवढ्या शिव्या तरी त्या माणसाने कशा पाठ केल्या असतील हो. मी विचार केला आणि दुसऱ्या दिवशी त्याची भेट घेतली. का हो म्हटला तुम्हाला एवढ्या शिव्या कोणत्या शाळेमध्ये गेलता, तुम्ही एवढ्या शिव्या पाठ झाले, असं लागलं माझ्याकडून, कारण की मी एवढ्या शिव्या कधी ऐकल्या नव्हत्या ना.
कीर्तन भरपूर ऐकलं पण शिव्याच ऐकल्या नव्हत्या. म्हटलं कोणत्या शाळेमध्ये होते केवढे शिव्या येतात तुम्हाला? गळ्यात माळे, हरिपाठ करा, चिंतन करा, काहीतरी अभंग म्हणा, पण शिव्या म्हटलं तर एक नंबर. हसायला लागले माझ्याकडे बघून, काहीच बोलला नाही बाबा. का एवढं आपल्या तोंडामध्ये आपल्याला वाटलं नाही बाबा ही जीभ आहे, तर या जिभेने मात्र काहीतरी सात्विक अन्न खाल्लं पाहिजे. पण सात्विक नाही, आपल्याला कुठंतरी चांगलं भेटेल ना जरा ते पाहतो. कधी कधी मी म्हणतो कुठंतरी अन्नदान चालू असल्यानंतर मी सहज खाऊन घेतो. का आपण हे जे अन्न आहे आपल्याला इथे मिळतंय, कुठंतरी गेल्याच्यानंतर सप्ताह असो काय, तर ते अन्न आहे ते सात्विक आहे. का दारोदारी जे भिक्षा मागून दिलेलं अन्न असतं ते माधुकरीच्या नावानं असतं. तुम्ही आळंदीला जा, सगळी मुलं काय होतात ते माधुकरीचंच अन्न खातात, आणि आपण मात्र कुठंतरी जिलेबी जरा रस्सा वगैरे काढला त्याच्यावर ताव मारतो. पण ती मुलं काय होतात ते ज्ञान मिळण्याकरता ते माधुकरीचं अन्न काय होतात ते खातात, तेव्हा त्यांची बुद्धी सात्विक होते. म्हणून आपण काय केलं पाहिजे, सात्विकच अन्न ग्रहण केलं पाहिजे बुद्धिमत्ते करता, तर त्याचा फायदा होईल. आणि जर आपण केला नाही तर आपल्यामध्ये दुर्बुद्धी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. मग काय करायचं, या मनाची ये मनी, मग ह्या मनाला काय करायचंय, भगवंताच्या नामाची काय करायची, सांगड घालायची. मग ती सांगड घालायच्यानंतर काय, मनाची ये मनी गुंफी याला तो शेला काय करायचंय, आपल्यामध्ये तयार झाल्याच्या नंतर ते मन नामामध्ये एकदा विलीन झालं का ते मन सुद्धा काय होतं, नामस्वरूप होतं. मग जिकडे पाहावे तिकडे काय होतंय, भगवंताचं दर्शन आपल्याला होईल. आणि ज्या वेळेस आपलं ते मन ते अर्पण आपण भगवंताला करायचंय, हे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये वर्णन केलेले. मनाची मनी गुंफियेला सेला, 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 मनाची मनी गुंफियेला सेला. बापर मध्ये दिवारू विठला पिला, बापर मध्ये दिवारू विठला पिला, मोगरा फुलला, त्या अवस्थेला गेल्याच्या नंतर माणसाचं मन उत्साहित होतं, आणि ते मन आपल्याला मोगऱ्याच्या स्वरूपामध्ये एक आध्यात्मिक अनुभव, आत्मानुभव ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी सांगितले. फक्त एक छोटंसं उदाहरण सांगतो, त्याच्यानंतर बाबांचं कीर्तन होईल. की एकदा मी हाऊसकीपिंगच्या कामामध्ये होतो नाशिकला. गेल्याच्या नंतर ते बरेच दिवसामध्ये आता गावात काही काम नाही म्हणून ते नाशिकला हाऊसकीपिंगचं काम करायचं. त्यामध्ये सगळं काय ते ऑफिस वगैरे क्लीन करायचं. आता मला काही साधारणतः 10 ते 15 हजार रुपये पगार होता त्या हाऊसकीपिंगच्या कामामध्ये. तो ड्रेस घालायचा, आपलं हाऊसकीपिंगचं काम करायचं आणि बसायचं. बरेच दिवस झाल्याच्या नंतर तिथं जी काही साहेब मंडळी होती त्यांनी विचारलं, हे बोलत नाही का कोणी? ते म्हणे त्याच्या मागं लागू नका, ते बोलत नाही, ते बोललं तर जास्त बोलते, नाही तर ते शांतच राहते म्हणे. अहो म्हणे असं कसं होतं, निदान बोलायला तरी पाहिजे. सगळी मंडळी जरा 1-1.5 लाखावाली परमनंट कामाला असल्यामुळे ते काय करायचे, आता आपलं काम आणि आपण 10-15 हजार रुपये आपला पगार आहे, तरी पण आपलं काम आणि आपण काय त्यांच्याशी बोलायची गरज नव्हती आपल्याला. एक दिवस सहज ते मित्रमंडळीला विचारले, अहो ते बोलत नाही, काय आहे त्यांचं, जरा बोलत नाही का ते? अहो म्हणे बोलतात ते, पण मग लय बोलतात ते, त्याच्यामुळे ते बोलत नाही जास्त. अहो नाही, त्यांना सांगा बोलायला, आम्ही बोलतो काय नाही. आणि सहज बोलण्याची सुरुवात केली. आणि बोलता बोलता एक दिवस असं झालं का आमची नाईट शिफ्ट असल्यामुळं त्यांचं काम रात्रीची 12ला संपायचं. 12ला
संपायचं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की काहीतरी दोन शब्द माझ्या तोंडातून निघाल्यानंतर त्यांना ऐकूशी वाटलं का काहीतरी यांच्याकडून ऐकूशी वाटतंय आम्हाला. असं करता करता जवळजवळ काही ती 20-30 काही परमनंट मंडळी होती. त्यांची सुट्टी झाली का ते 12ची सुट्टी तर ते 11:15लाच आपल्याकडे येते सगळे. आणि एक दिवस असं झालं का कामामधून काहीतरी हे झाली मिस्टेक माझ्याकडनं आणि हळूहळू त्यांना ती सवय लागल्यामुळे ते 12च्या ऐवजी 11:15लाच माझ्याकडे येऊ लागले. मग एक दिवस एकाने बदला, अरे म्हणत साहेबांनी बघितलं तर तुला काढून देतील कामातून. म्हटलं मी थोडा त्यांना बोलवतोय का आपल्याकडे या. ते काय त्यांना ती आवड झाली बोलण्याची माझ्याबरोबर. ते त्यांचं काम सुद्धा विसरून गेले का आज आपल्याला एवढं काम आहे. ते काम राहील किंवा राहील पण आज आपल्याला याच्याशी बोलायची. ही काही परमनंट ती काही 20-30 मंडळी होती ती येऊन बसायची. शेवटी एक दिवस असं झालं का मी तिथून कामच सोडलं. अचानक काम सोडून गेलो. आपल्याला नाही आवडलं. आता बाद झालं. आपण येण्या जाण्याचा प्रवास लांब होता म्हणून मी काय केलं काम चेंज केलं. आणि नंतर त्यांनी विचारपूस केली का अहो म्हणे इथं हाऊसकीपिंगमध्ये काम करणारा मुलगा होता तो कुठं गेला. त्यांनी सांगितलं अहो ते काय महाराज आहे त्याच्यामुळं आज इडं तर उद्या तिडं त्यांचं काय ठीक नाही राहत म्हणे. अहो म्हणे असं नाही ना म्हणे काय म्हणा खरंच म्हणे हो. मग त्यावेळेस ते काही 2-4 लोकांनी काय केलं माझ्या गावातली जी काही माणसं होती त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी सांगितलं की महाराज आम्ही तुम्हाला ओळखलं नाही कदाचित तुमच्याशी आम्ही थोडंसं काय टिंगल टवाळ्याने बोललो असो. आम्ही तुमच्यापेक्षा वाटलं की लहान आहे म्हणून पण एक अनुभव त्यांनी सांगितला का तुम्ही जे सांगता ते आम्हाला माहीत नाही. मग एक दिवस आमच्या मामांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी त्या कामामधल्या माणसांनी फोन केला का आम्हाला भेटण्याकरता या नामाची बैठक चिंतन हे आम्हाला सांगा आम्हाला हे माहीत नाही. मग गेल्याच्या नंतर आता ती साहेब मोठी होती आपलं थोडंसं घरदार छोटं असायचं. माझ्याबरोबर मामा होते आणि पावसाळ्याचे दिवस होते. इथून जो निघालो घरीहून आल्यामुळे सगळ्या त्या पॅन्डीला गाळ वगैरे माखून ते चप्पल सगळे खराब होऊन गेले आमच्या दोघांचे. म्हटलं नाशिकला जायचे आता साहेबांनी बोलावलंय. गेल्याच्या नंतर बघितलं आपले कपडे सगळे माझे माखलेले आमच्या मामाचे पण माखलेले. गेल्याच्या नंतर असा 2-3 माळ्याची बिल्डिंग हो साहेबांचा मोठा थाटमाट. तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला जरा वेगळं वाटलं. आपण गरीब घरातला माणूस एवढ्या बिल्डिंगमध्ये आलो ते बरं नाही वाटलं. गेल्याच्या नंतर त्यांनी सगळे परिवाराची काय केलं सगळ्यांची ओळख करून दिली. म्हणे माझी पत्नी मुलं सर्व काही ओळख करून दिली आणि दिल्याच्या नंतर सांगितलं म्हणे आता बसा थोडंसं जेवण करू. आता आपल्याला खाली बसून जेवायची सवय हो पण साहेब लोकांच्या इथं गेल्यानंतर हे भला मोठा टेबल दोघांना 2 खुर्च्या जेवण. आता लाज आम्हालाही वाटायला लागली कधी आपण खाली बसून जेवणारी माणसं ती पॅन्ट माखलेली एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये. गाडी काढली जेवण झाल्यावरती 4 चाकी चला तुम्हाला मंदिरात फिरून आणू. आणि गेल्याच्या नंतर सर्व झाल्याच्या नंतर त्यांनी एकच प्रश्न विचारला मला की मी सर्व साधना करतो पण माझं चित्त लागत नाही याला काहीतरी उपाय सांगा. मग म्हटलं ठीक आहे अहो म्हणलं एवढ्या गोष्टी करतात तेव्हाही सांगितलं असं म्हणजे सांगितलं असते पण माणसं तिथं भरपूर असल्यामुळे मी तुम्हाला खास करून इकडे त्याच गोष्टी करता बोलले. काय उभ्या आयुष्यामध्ये एवढा बंगला बांधला कामाला लागलो पण एक चिंतन एक माझं चित्त होत नसल्यामुळं ते प्रश्नाचा सोडवणारा तू आहे असं तुझ्या गावकरी मंडळीने सांगितले म्हणून तुला इथं बोलवले. त्यावेळेस गेल्यानंतर तिथं बघितलं बाबा एक देवाचं नाव आपल्या एवढ्या मुखामध्ये येते. आल्यानंतर एवढी माणसं आपल्याला मानतात आणि आपण जर खरंच त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये आपलं मन झोकून दिलं त्या स्वरूपाला मिळालो तर आपण कोण हो याचा विचार आपल्यामध्ये सांगता येणार नाही. म्हणून आपण देवच स्वरूप आहे हे आपल्याला श्रीपाद बाबांनी रामदास बाबांनी आपल्याला ठसून दिलेलं आहे. भागडे बाबांनी याच्याविषयी काही चिंता करण्याची गरज नाही. कुठेही असो कसे असो पण देवाचं चिंतन हे आपण केलं पाहिजे हे सांगण्याचा नको. कुमार
मग याप्रमाणे आपल्याला साधू संतांनी जे काही इवलस रूप आहे ते आपण जतन करा. याच्यासारखं नामासारखं श्रेष्ठ आपल्या या जगामध्ये तुम्हाला काहीही मिळणार नाही. म्हणून नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. नाम चांगले चांगले कंठीराव. भगवंताचं नामचिंतन हे अगदी महत्वाचे. अभंग आला नाही तरी चालेल, काही आलं नाही तरी चालेल, पण चिंतन आपल्याला आलं पाहिजे. म्हणून साधू संतांनी, संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले की मोगरा फुलला फुले वेचिताची मनाची ये मनी गुंफिला शेला बाप रखमादेवी ज्ञानेश्वर मावळी ज्ञानराज मावळी तुकाराम ज्ञानेश्वर मावळी ज्ञानराज मावळी तुकाराम ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळी तुकाराम